स्ट्राईकवरती अर्जुन, तर गोलंदाजी मार्कवर दिलीप असणार. पहिला पिओनचा षटक घेऊन येतो दिलीप. दिलीप कशी गोलंदाजी करत 3 एंट्री असणारी बीट टीमसाठी. पहिला चेंडू मात्र वेगाने फेकला होता दिलीपने, विकेट किपरच्या हातात जाऊन विसरतो. पहिला चेंडू जरूर डॉट येतोय. मागील सामन्यामध्ये थोडासा सामना गमावला होता. जरूर बीट टीमने पण 3 एंट्रीचा फायदा पुरेपूर उचलायला लागेल. पुन्हा गोलंदाज तयार असणार आहे. इथं काय जबरदस्त गोलंदाजी, वेगाने चेंडू फेकतो मात्र गोलीच्या वेगाने निघून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कारण दिलीपला थोडासा जाणवलं मागील मॅचमध्ये सामना गमावावा लागला, त्याच्यानंतर चांगली कामगिरी दिलीपकडनं पाहायला भेटते. आता बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र डॉट चेंडू आलाय. जास्तीत जास्त दिलीपला डॉट चेंडू फेकावे लागतील. इथं सुरेख कामगिरी पाहायला भेटते. अपील तर मात्र जोरदार केली. त्याच्यानंतर तथाच तो पाहतात बंटी वाघे, पंचगिरी मेन पंच असतील. समीर मुकणे लेग पंच, कारण 2 मॅचमध्ये समीर मुकणे पाहायला भेटले होते. बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाही, कान मंत्र देणं खूप गरजेचं असं समजते. कारण विचार केले तर स्वतः आयोजक कालच्या दिवसामध्ये डायरेक्ट फायनलमध्ये धडक दिली, तलवाडे टीमला परास्त केले. इथं बॅटचे एज लेडिंग लागले, झेल होणार का? आणि इथं कुठली चुकी केली नाही तर फलंदाज होईल बाद. दिनेश बासरे, आपण याचे असणार इकडे, कारण टेस्टची संपर्क साधायचे असणार आहे. खरोखर जर मेहनत असेल तर दिनेशची जास्तीत जास्त मेहनत भेटते, कारण पाण्याची जास्ती सुविधा करतोय. कारण लास्टच्या दिवशी सगळ्यांचा सत्कार केला जाईल. कारण समोरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह केलं, इथं बॅलन्स बिघडला होता. जरूर झेल घेणं खूप गरजेचं होतं. इथं तर जरूर झेल सोडला, त्यानंतर रनआउटची विकेट पाहायला भेटते. शिवाजीकडनं चुक्या पाहायला भेटले होते, कारण शिवाजीला ही जर कॅच ड्रॉप केली त्याच्यानंतर लगेचच फेकी थोडी सुरेख केली. दुसरीसाठी प्रयत्न होता, फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी मात्र दिलीपने केली, कारण सुरेख कामगिरी आता दिलीपने केली. भीमा शेवटचा चेंडू असताना भीमाला मात्र आक्रमण दाखवलं लागलं, कारण 10 फलकात विचार केले तर एकच धाव लागले. दिलीपने मात्र जबरदस्त कामगिरी केली. इथं तर जबरदस्त इथं गोलंदाजी मात्र पाहायला भेटते. दिलीपच्या माध्यमातून 1 धाव खर्च केली, 2 गडी मात्र बाद केले दिलीपने. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. आजच्या दिवसामध्ये प्रकाश इलम मात्र मॅचचा आनंद घेतात. खूप आनंद घेणं खूप गरजेचं असेल. तिसरा षटक घेऊन येते गणेश, कारण पहिला दिलीपने षटक हाकलला, 1 धाव खर्च केली, जबरदस्त गोलंदाजी. दुसरा षटक घेऊन येतोय गणेश किती धावा खर्च करणार, कारण ऐनाची वडीचे विचार केले तर धाव बनवणं खूप गरजेचं असेल. इथं कमीत कमी धावा बनवावं लागतील. इथं 40 धावा तरी बनवावं लागतील.
गोलंदाजी मार्कवर गणेश. पहिला चेंडू हाकलण्यासाठी गणेश तयार असतात रे. पहिला चेंडू मात्र गणेशचा खराब चेंडू टाकला. हा चेंडू मात्र येतोय वाईट चेंडू येतोय. गणेशला मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल, कारण विचार केले तर दिलीपने काय जबरदस्त षटक हाकलला. एक धाव मात्र खर्च केले इथे वारंवार. मात्र काय जबरदस्त इथं जोरदार अपील केली. त्याच्यानंतर पंचाई मात्र अपीलला पेटा लावून लावले. पहिला जरूर चेंडू खराब टाकला, त्याच्यानंतर लगेचच कमबॅक येऊन गोलंदाजी मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू मात्र डॉट येतोय. चांगली गोलंदाजी तर इथे जरूर पाहायला भेटते. हा मात्र फुटा चेंडू होता. या चेंडूला मात्र कुठंतरी भिरकावल्याचं काम करायचं होतं, कारण हा चेंडू डायरेक्ट जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. काय जबरदस्त गोलंदाजी गणेशने जरूर पहिला चेंडू मात्र खराब टाकला. त्याच्यानंतर हा कमबॅक पाहायला भेटतो गणेशकडनं. कारण धावा जमा करणं खूप मित्रांनो गरजेचं असेल, कारण वारंवार तुम्ही चेंडू जर डॉट खेळता इथं मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी गोलंदाजी पाहायला भेटते. कारण रायनाची वाडीचे विचार केले तर चांगली टीम असणार, धाव बनवणं खूप गरजेचं होतं. कारण 4 चेंडू मात्र गणेशने डॉट फेकलेत. अद्यापर्यंत मात्र एक चेंडू खराब टाकला होता. इथं वारंवार मात्र इथं नक्कीच हा चेंडू मात्र खराब असेल, कारण खूप एष्ट्यांच्या बाहेर चेंडू टाकलाय. त्याचे तर पंचाई 2 हात समांत केलेत व जरूर वाईट चेंडू आलाय. चांगली मात्र गोलंदाजी गोलंदाजी पाहायला भेटते, कारण जाणवतोय चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र जरूर फटका आलाय. इथं फटका फसलाय. झेल होणार का? ते तर झेल होतोय. जमिनीला दान. त्याच्यानंतर 4 धावांसाठी गेलाय दिनेश. पाणी दे मला. चौकार गेलाय चौकार. 4 धावांसाठी मात्र हा आलाय. हा 4 धावा आहेत. 4 धावा पंच 4 धावा आहेत ना. हा जरूर कॅच ड्रॉप केल्यानंतर हा फटका सुद्धा चांगला आलाय. या फटक्यावरती मात्र एक सिंगल धाव येते. धापल कधी धावा लागेल. दुसरा षटक सामना झालाय. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा लागल्यात फक्त आयनाच्या वडील टीमच्या वदर. कारण गणेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. क्षेत्रसेनाने साथ नाही दिली, कारण खेळ ड्रॉप झाला हा नसता तर चौकार सुद्धा आडला असता. 8 झालेत. गोलंदाजी मार्कवर असणार ऋतिक. कशी गोलंदाजी करणार, कारण ऋतिकला इथं मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवला. स्वतः गोलंदाज असणार. इथं मात्र कुठली चुकी केली नाही. काय जबरदस्त झेल टिपलाय ऋतिकने. सुरेख झेल टिपलाय ऋतिकच्या माध्यमातून. हा पाडला भेटलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र कॅच कॅरी केलाय.
चंदन न्यू बॅटर पाहता आपण चंदनला मात्र फटकेबाजी करावं लागेल कारण पूर्ण मात्र इथं बीट टीमने ब्रेक लावण्याचं काम केलं आहे कारण 10 मात्र 8 पाहायला भेटतात. चंदन असणार मात्र नवीन बॅटर इथं चांगला फटका इथं सजरा मात्र क्षेत्रसेन तैनात असणार इथं झेल इथं मात्र कुठलीही चुकी केली नाही काय जबरदस्त इथं मात्र पूर्ण मात्र काम मात्र जखडून ठेवण्याचा केलाय गोलंदाजाही सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. चांगले काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. न्यू बॅटर पाहता आपण कैलासला पाहू शकाल कारण विचार केले डबल सिंगल घेणं खूप गरजेचं आहे कारण जिथं धावा जरी बनवल्या 20 धावा तरी पण मजल मारू शकतं. एक डावकरी हाताचा फलंदाज असणार कैलास कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाहिली होती विकासकडनं. कैलास एक डावखुरी हाताचा फलंदाज असणार कैलासला आक्रमण दाखवावं लागते कारण धावांचा विचार केला तर जरूर इथं काय घडलंय तर स्वतःच्या पायात ते कुऱ्हाडी मारून घेतले. कुठला बाद असणार कारण तू तिथं थांबला होता बाद कुठला असणार ते पंच आम्हाला सांगायचे असणार कुठला फलंदाज बाद आहे. नो स्ट्रायकरचा फलंदाज बाद असणार आहे. न्यू बॅटर कैलास आपले सॉरी निलेश इथं तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक पाहायला भेटते आपल्याला. निलेश कैलास असणार मात्र स्ट्राईक एंड होती डावखुरी हाताचा फलंदाज ऋतिकने हा चेंडू मात्र खराब टाकला. अतिरिक्त धाव येते ऋतिकचे खराब चेंडू टाकलाय पण कामगिरी मात्र आपली चोखपणे ऋतिकने बजावले कारण जो धावांचा डोंगर पाहायचा होता तो मात्र धावांचा डोंगर पाहायला भेटला नाही आणण्याची टीमकडून. इथं मात्र कैलासच्या बॅटमधून मात्र चांगला फटका आलाय हा मात्र थांबणार नाही. बिग हिट केलाय षटकरांनी थोडा खूप उशिराने का नाही आला पण हा मात्र पाहायला भेटला मोठा फटका. हॅलो 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 तर ऋतिकवरती आक्रमण दाखवला कैलासने जरूर एक मोठा बेग हिट आला त्याच्यानंतर कारण विचार केले तर एक धावफलकावरती धावा लागल्यात 15 धावा लागल्यात. तिसरा षटक असणार ऋतिकचा चालू प्रगतीपथावरती. याच्यानंतरची मॅच असणार आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच बेनगाव एपक्ष वदब अशी दोन संघात चांगले लढत पाहायला भेटेल. ऋतिक गोलंदाजी मारखोर चांगला मात्र इथं टप्प्याचा चेंडू टाकला मात्र त्याचा कार्पेट लाईन मात्र इथं
सजोला एक धाव जरूर कंप्लीट केले. तर वेणगाव संघाचे संघनायक आपण याचे असणार इकडे. तसेच वदप संघाचे संघनायक, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉच विनसाठी याचे असणार आहे. पुन्हा गोलंदाज ऋतिक तयार असणार इथं. चांगला चेंडू टाकला. हा चेंडू मात्र षटक क्रमांक 5 इशाऱ्याच्या समाप्त होतोय. हा जाऊ 16 झाल्यात. 10 पुस्तकावरती धावा लागल्या. 16 धावा लागल्यात. नक्कीच सागर आपण याचेच नाही करत. शेवटची मॅच पाहायला भेटेल. इथं मात्र चांगला मात्र इथं जबरदस्त फटका सजवला होता. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न मात्र होणार नाही, कारण चौथी मॅच पाहू शकाल. वेणगाव विपक्ष वदप अशी लढत पाहायला भेटेल. तर वदप संघाचे संघनायक जर आले असेल तर आपण याचे असणार इकडे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मात्र कैलास काढणं सुदे. हा टॉच विन कोण काय फील्ड का? फील्ड करण्याचा निर्णय उद्धव टीमने जरूर टॉस जिंकून फील्ड करण्याचे निर्णय घेतले. तर म्हणतात केलाय तो बॅटिंगसाठी मात्र वेणगाव टीमला चांगला इतर गोलंदाजी तो चांगले पाहायला भेटते. कारण डबल सिंगल धाव इथे येणं खूप गरजेचं असेल, कारण धावा जमवणं खूप गरजेचं असेल. 10 पुस्तकावरती धावा लाग 19 धावा लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कारण शेवटचा षटक असणार, हाणामारीचा षटक असणार. या षटकावरती आक्रमण दाखवावं लागतील. तरी पण अजूनही 2 मोठे फटके आले तरी पण मॅच बनवू शकतं. इथं काय जबरदस्त वेगाने चेंडू टाकला होता. हा सुरेख चेंडू टाकला. चेंडू येतो, दोन चेंडू येतोय. कारण धाव होणं खूप गरजेचं होतं. इथं मात्र चांगला भिरकवला चेंडू. चेंडू मात्र फरार. 6 धावांसाठी चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. हॅलो, दुसरा कैलासच्या बॅटमधून मात्र षटकार पाहायला भेटतोय. समोर फलंदाज कैलास असू शकतं, गोलंदाज कैलास, दोन्ही कैलास असतील. कारण थोडेसे रन असले तर अजूनही मजा येते. कारण कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं, विचार केला तर काय जबरदस्त मॅच झाल्या.
इथं क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका होता. एक चेंडू आहे अजून. एक झाले का वाईट टाकला. झाले 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 वर झाले. दहा पुस्तकावरती धावा लागल्यात त्या 25 धावा लागल्यात. 24 चेंडूमध्ये 26 धावा बनवावं लागतील बीड टीमला. तर चला सलामीची जोडी इंटर करायची असते मैदानामध्ये आपण. कारण 2 धावेचे पॅनलिस्ट केलेत. बॅट्समॅन चला जायचे असते कारण कारण बॉल टू रन असेल. 24 चेंडू 24 धावांची गरज असेल. हॅलो ते फोन वडा तप तर ते कानाला नाही लावू वाटत. हॅलो हॅलो नाही जेवणे राजू चा नाही जेवण एवढी एक मॅच करायला जेवण स्ट्राईकला शिवाजी ना. हॅलो तर स्ट्राईक एंडवरती शिवाजी पाहता होतो. नॉन स्ट्राईकवरती गणेश अशी जोड केली मैदानामध्ये पाहता पण. कारण 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल आतापर्यंत. कारण गोलंदाजी कशी करणार गोलंदाज आनचोडी टीमची चांगली गोलंदाजी करावं लागेल. अर्जुन गोलंदाजी मारखोर असणार. पहिला पिओनचा षटक असणार अर्जुनकडे. अर्जुनच्या खांद्यावरची जिम्मेदारी असणार कारण अर्जुन गोलंदाजी मारखोर. पहिला चेंडू जरूर जरूर आखोट टप्प्याचा होता पण विकेट किपरच्या हातात जाऊन विसवतोय. डॉट चेंडू येतो. पहिला चेंडू तर जरूर डॉट आलाय. जबरदस्त इथं चेंडू टाकला हा. पहिला चेंडूवरती डॉट आलाय. इथं क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका होता. जरूर काय जबरदस्त इथं तर चांगली कामगिरी केली गोलंदाजाने. विकेट मिळवून दिला एक. कारण एक लॉस करूनची मॅच असेल कारण ही मॅच
इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी मात्र. कारण काय जबरदस्त गोलंदाजी अर्जुनने केले. पहिला चेंडू जरूर डॉट टाकला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवून दिले. सुरेख गोलंदाजी करतोय. कैलास असणे न्यू बॅटर, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पाहता आपण कैलास कशी फटकेबाजी करेल. कारण अर्जुनने मात्र गोलंदाजी दोन चेंडूचे फेक केले. एक चेंडू डॉट आला जरूर, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली. कारण या 24 धावा जर रोखायचे असेल तर अशीच गोलंदाजी करावं लागेल. कैलास समोर फलंदाज, इथं मात्र समोरच्या दिशेने पुन्हा झेल फसला. इथं झेल होणार का? इथं तर कुठलीही चुकी केली नाही. काय जबरदस्त इथं पाहायला भेटले. हा झेल मात्र सुरेख टिपला. कैलासला तुझे परतावा लागेल. इथं पवेल्यांचा रस्ता दाखवला कैलासला. काय जबरदस्त मात्र गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून पाहायला भेटतो. बॅक टू बॅक दुसरा इथं हातरा लागतो बीट टीमला. दिलीप असणार आता चौथ्या क्रमांकाचा खेळाडू. दिलीपवरती अपेक्षा असतील कारण दिलीपला इथं खेळणं खूप गरजेचं असेल. या 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 काय जबरदस्त इथं मात्र गोलंदाजी पाहायला भेटते. अर्जुनकडनं सुरेख गोलंदाजी कामगिरी करतो कारण बॅक टू बॅक दोन विकेट जरूर मिळवून दिल्यात अर्जुनने. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. अजूनही मात्र संघाचं आणि स्वतःचं मात्र कुठल्याही मात्र खातं खोललं गेलं नाही. इथं पुन्हा मात्र झेल फसला. इथं जरूर झेल फसला. इथं झेल होतोय जमिनीला दान की जे दिलीपनी इथं एक सिंगल धाव मात्र काढून दिले. एक धावेने उत्तर श्रीगणेश होतोय संघाचा आणि स्वतःचं मात्र. अर्जुन काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. अर्जुनला गोलंदाजी मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते अर्जुनच्या माध्यमातून. कारण 4 चेंडूचे फेक केले, 2 गडी बाद केलेत. रोहित मुगने आपण चालू असताना सामना आतमध्ये जायचा नाही. इथं पुन्हा बॅटची लिडिंग आणि इथं तर क्षेत्रशाळेने कुठलीही चुकी केली नाही. काय जबरदस्त इथं स्लिप पॉईंटमध्ये मात्र हा कॅच कॅरी केलाय. विकेट जरूर विकेट आले कारण आतापर्यंत तिसरी विकेट मिळवली इथं. कारण पहिल्या षटकाचे विचार केले. काय जबरदस्त अर्जुनने गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. एक धाव खर्च केले. न्यू बॅटर पाहता आपण बालाला. गोलंदाजी तर सूर्य गोलंदाजी पाहायला भेटते. इथं समोरच्या दिशेने होते कव्हर ड्राईव्ह केलं. एक सिंगल धाव आले. दुसरी धाव होणार नाही. सेट क्रमांक पहिला समाप्त होतो. इथे धावपुस्तकावरती धावा लागल्यात 2. जसं तसं उत्तर पाहायला भेटतोय. कारण पहिले विनिंगमध्ये दिलीपने षटक हाकलला होता. 2 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर अर्जुनने मात्र हा षटक 2 धावा खर्च. जसं तसं उत्तर पाहायला भेटतं आपल्याला. अजूनही 22 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू आणि 22ची गरज असेल. तिसरा षटक घेऊन येतो अनिल. दुसरा षटक घेऊन येतो अनिल. अनिल म्हणजे हॅलो
अनिल कशी गोलंदाजी करणार, कारण अर्जुनने जी गोलंदाजी केली काय जबरदस्त गोलंदाजी केली. तीन मात्र सलामीचे फलंदाज मात्र बाद केले. त्याच्यानंतर ब्रेक लावण्याचं पूर्णपणे काम केलं आहे अर्जुनने. 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा गोलंदाज तयार असणार इथं. काय वेगाने चेंडू टाकलाय, जबरदस्त इथं गोलंदाजी पाहायला भेटते. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूची फेक केली, गोलीच्या वेगाने मात्र विकेट किपरच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. खरं तर अशी गोलंदाजी केली तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकतं. इथे मात्र काय जबरदस्त सुरेख कामगिरी मात्र गोलंदाज करतात. तर एष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. बालासारखा एक फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. चांगली गोलंदाजी, गोलंदाजी काय जबरदस्त पाहायला भेटते. मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला भेटते. इथं मात्र बाय चांगली मात्र गॅप सिलेक्शन केलं, दिशा दाखवली चेंडूला. 2 क्षेत्रक्षण धावतात. 2 धावा तर जरूर कंप्लीट केले तर कारण डबल सिंगलने धावा सुद्धा बनवू शकतं का. मोठे फटक्याची गरजही नाही काय, कारण विचार केले तर आता 20 धावा बनवायचे असतील. 3 बॉल 2 विक 3 झाले. 3 बरोबर झाले. 3 चांगली गोलंदाजी करतोय. इथं पुन्हा मात्र चेंडूला सन्मान दिलास. काय जबरदस्त इथं फील्ड का तर सुरेख पाहायला भेटते. एनर्जीवाडी टीमकडनं का तर काय जबरदस्त फील्ड सजवले. सुदेव 10 पुस्तकावरती धावा लागल्यात. 5 धावा लागल्यात. अजून एक काही षटकाचे चेंडू शिल्लक असतील या षटकामधील, कारण एखादा जर मोठा फटका आला ना तर विजयाची वाट चालू होऊ शकते. कारण शेवटच्या जर षटकापर्यंत जर घेतली मॅच तर मॅचवरती थोडासा दडपण येऊ शकतं. काय जबरदस्त गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. हा चेंडू येईल डॉट डॉट चेंडू येत आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. कारण असं वाटलं होतं का 2 षटकामध्ये मॅच संपवल का काय, पण त्याच्यानंतर मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं आहे गोलंदाजाने. इथं मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पुरेपूर फायदा उचललाय. शॉर्ट पिच चेंडूवरती सीमा पार केलाय या चेंडूला. बिग हिट षटकार. त्याच्यात षटक क्रमांक सुद्धा समाप्त होतोय. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र आलाय. 10 पुस्तकावरती धावा लागल्यात तर 11 धावा लागल्यात. नंतर 12 चेंडू आणि तब्बल 10 बनवायचे असतील त्या 13. 12 चेंडू आणि 13 धावींची गरज असेल, कारण चांगली फटकी. कारण विचार केले तर 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. गोलंदाजी मारखोर गोलंदाज विवाहिदार समोरच्या दिशेने मात्र चेंडूला उडवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये मात्र कॅच कॅरी केलाय. आज जर षटकर नसता गेला तर
11 चेंडू आणि 13 धावा तर सहज रीतीनं होऊ शकतं, पण तेवढी ताकदीची एखादा जर मोठा फटका आला अजूनही दिलीप मात्र सज्ज असणार पॉपिन क्रीजमध्ये, कारण दिलीपच्या खांद्यावरती जिम्मेदारी असणार, ऑलराऊंडर असणार दिलीप, एक संघाचा तारणहार दिलीपकडून पाहायला भेटतो आपण. न्यू बॅटर पाहता आपण ऋतिकला. ऋतिक 11 चेंडू आणि 13 धावांची गरज असतं. ऋतिक कशी फटकेबाजी करणार, कारण नॉन स्ट्राईकवरती दिलीप अजूनही सज्ज असणार आहे. इथं काय जबरदस्त क्लास दाखवला इथं ऋतिकने, कार्पेट लाईनने जरूर खेळलाय, एक धाव कंप्लीट केली. सुरेख कामगिरी मात्र ऋतिककडनं पाहायला भेटले, कारण सन्मान दिला. तर एक सिंगल धावानी मात्र मदतीने इथं खराब चेंडू टाकला होता. दिलीपचं आक्रमण दाखवतोय. हा चेंडू मात्र नक्की जर स्ट्राईक रोटेट केल्यानंतर दिलीपने मात्र आक्रमण दाखवलाय. हा 4 धावांसाठी पाठवलाय. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते, कारण मला माहिती होतं जोपर्यंत दिलीप आहे तोपर्यंत मात्र मॅच बनवू शकतं. अजूनही इथं मात्र समोरच्या दिशेने मात्र चेंडूला उडवला. चेंडू मात्र होईल मात्र फरार. काय 6 धावांसाठी इथं मात्र अंकुशी आई कॅच मात्र काय जबरदस्त टिपले. सुरेख जसं तसं माझ्या शब्दाला मात्र उत्तर पाहायला भेटला. दिलीप होता, कारण दिलीपने आक्रमण दाखवलं. इथं पुन्हा मात्र शिथ बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिलाय. हा विजय फटका दिलीपच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. तर विनंती असेल आपले दोन्ही संघ तयार राहायचे आपण, वेणगाव संघ तसंच वदप संघ.